Everybody and welcome again to another lecture of Learn with Vidhi. In today's lecture, we are going to see standard 7th angles and pairs of angles. So basically last lecture आपण complementary angles कसे काढायचे बघितलेलं. Now we are going to see how to find out the supplementary angles. So write the measures of supplements of the angles given below. Angle 15 चा supplementary angle. So let the measure of the supplementary angle be x. आपण काय consider करणार आहोत त्याला x. So 15 plus x is equal to 180. x तिकडेच राहिला जागेवर, it is not going to change, and 180 plus 15 goes as minus 15 on other side. So x equal to 165. 180 minus 15 is 165. So the measure of the supplement of an angle of measure 15 is 165. खूप सिम्पल आहे, जसं आपण कॉम्प्लिमेंटरीला केलं तेच आहे, फक्त कॉम्प्लिमेंटरीला 90 होतं आणि सप्लिमेंटरीला इथे 180. अजून एक, जर तुम्ही सप्लिमेंटचा व्हिडिओ बघितलेला नसेल, सप्लिमेंटरी अँगल्स ग्राफिकली किंवा विथ द हेल्प ऑफ व्हिडिओ मी एक्सप्लेन केलेत सगळे सप्लिमेंटरी अँगल, तर नक्की बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचं मी लिंक देणार आहे. नेक्स्ट 0 डिग्रीचा सप्लिमेंटरी अँगल. लेट द मेजर ऑफ द सप्लिमेंटरी अँगल बी एक्स. एक्स कन्सिडर करूया. सो 0 प्लस एक्स विल बी इक्वल टू 180. नेक्स्ट इज एक्स तिकडेच राहणार आहे, 180 तिथेच राहणार, फक्त प्लस 0 दुसऱ्या बाजूला जाऊन मायनस. ॲक्च्युली इट्स मिनिंगलेस, प्लस 0 मायनस 0चा नाही होत, पण लिहिलं आहे तिथे. सो एक्स इक्वल टू 180. 180 मायनस 0 इज 0. ॲक्च्युली 0 डज नॉट हॅव एनी साईन. द मेजर ऑफ सप्लिमेंट ऑफ एन अँगल ऑफ मेजर 0 इज 180 डिग्री. लास्ट लाईन लिहायची आहे, कारण तिथे क्वेश्चन तसा विचारलेला होता. राईट द मेजर ऑफ सप्लिमेंट्स ऑफ द अँगल, त्यामुळे लास्ट लाईन ही वर्डमध्ये लिहायची आहे, वर्ड फॉर्ममध्ये. ओके. ए डिग्री असेल तर काय करायचं? लेट द मेजर ऑफ द सप्लिमेंटरी अँगल बी एक्स अगेन. सो ए प्लस एक्स इक्वल टू 180. ए प्लस एक्स, दॅट इज ए इज द मेजर गिवन, इट कॅन बी एनिथिंग, प्लस एक्स. एक्स इक्वल टू 180 तिथेच राहिला, एक्सही तिथेच राहिला, प्लस ए गोज टू मायनस ए. सो द आन्सर इज द मेजर ऑफ द सप्लिमेंट ऑफ एन अँगल ऑफ मेजर ए डिग्री इज 180 minus a degree. Very simple. This can be a general form. If a is any measure, maybe a is 10, then 180 minus 10. If a is 20, 180 minus 20. If a is 30, 180 minus 30. So a is in general. If a is a measure, then 180 minus a is its supplement. There's one more question. सगळे एक्सरसाइजचे क्वेश्चन्स आहेत, सो दॅट यू कॅन सॉल्व इट अँड एक्झामलाही तुम्हाला बरं पडेल ते. The difference between the measure of two angles of complementary pair is 40 degree. Find the measure of two angles. Difference between the measure of two angles of complementary pair. आता complementary pair म्हटलेला आहे म्हणजे काय? दोघांचं ॲडिशन आहे 90. व्हेरी गुड. आणि त्यांचा डिफरन्स हा 40 म्हटलेला आहे, म्हणजे त्यांचा मायनस इट इज गोइंग टू बी 40. सो लेट अस सी. लेट द टू कॉम्प्लिमेंटरी अँगल्स बी एक्स अँड वाय. आपण दोन अँगल्स एक्स आणि वाय कन्सिडर केले. सिन्स दे आर कॉम्प्लिमेंटरी, सो त्यांचं ॲडिशन विल बी 90. एक्स प्लस वाय इज 90. आणि दिले नेक्स्ट इज वॉट? वाय रिमेन्स ॲट द सेम प्लेस, 90 ऑल्सो रिमेन्स ऑन द सेम साईड, ओनली प्लस एक्स बिकम्स मायनस एक्स. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे काय झालं आहे ते बघा. सो वाय कॅन बी रिटर्न एज 90 मायनस एक्स, अँड दॅट इज ट्रू. कॉम्प्लिमेंट आपण तसंच काढतो. समजा 20 असेल तर 90 मायनस 20 करतो, बरोबर आहे? तेच इथे आहे. Now this is given, x minus y is 40, difference is 40 असं दिलं आहे. This is our second condition, this was our first and second condition. आता काय करूया? ही जी 90 मायनस एक्स आहे, वायची व्हॅल्यू किती आहे? 90 मायनस एक्स. ती काय करूया आपण? ह्या ठिकाणी ह्या वायमध्ये ती सबस्टिट्यूट करूया. सो पुट वाय इज इक्वल टू 90 मायनस एक्स इन इक्वेशन नंबर 2. सो एक्स मायनस तसंच राहिलं इथे, फक्त वायच्या जागेवर काय आलं? 90 मायनस एक्स इक्वल टू 40. परत ती असं लिहून घेतली आहे फक्त इथे. सो एक्स मायनस आहे, सो ब्रॅकेटच्या आतमध्ये जे साईन्स आहेत त्या बदलणार. 90ला प्लस साईन आहे ती मायनस झाली, एक्सला मायनस साईन आहे ती मायनस मायनस प्लस झाली, इक्वल टू 40. एक्स प्लस एक्स, एक्स प्लस एक्स इज गोइंग टू बी 2x इक्वल टू 40 तसाच राहिला. मायनस 90 विल बी प्लस 90 वेन इट गोज टू अदर साईड. सो 2x इक्वल टू 90 प्लस 40 इज 30. व्हॅल्यू मिळाली. नेक्स्ट स्टेप, एक्स इक्वल टू 130 डिवायडेड बाय 2. 130 काय मिळालं? डिवायडेड बाय 2. सो एक्स इज इक्वल टू हाऊ मच? 65. एक्स इज इक्वल टू 65. आता काय करायचं? एक्स आपल्याला 65 मिळाला, मग वाय कसा काढायचा? वाय इज 90 मायनस एक्स बिकॉज दे आर कॉम्प्लिमेंटरी. सो 90 मायनस 65, सो 25. सो द टू कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आर 65 अँड 25. बिकॉज द ॲडिशन दोघांची आपण जर चेक केली तर ती 90 होणार आहे, आणि सबस्ट्रॅक्शन जर त्यांचं चेक केलं तर इट इज गोइंग टू बी 40 अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशन. नेक्स्ट,
If measure angle A is 70, what is the measure of the supplement of complement of angle A? Very nice question. Supplement of complement विचारले ऑफ अँगल ए. म्हणजे पहिलं काय काढावं लागेल, पहिला कॉम्प्लिमेंटरी अँगल काढावा लागेल एचा आणि मग त्या कॉम्प्लिमेंटरी अँगलचा सप्लिमेंटरी काढायचा. हे लक्षात घ्या. परत सांगते, इफ द मेजर ऑफ अँगल ए इज 70 डिग्री, व्हॉट इज द मेजर ऑफ सप्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट. म्हणजे अँगल एचा पहिला कॉम्प्लिमेंट काढून घ्यायचा आहे आणि मग त्या कॉम्प्लिमेंटचा सप्लिमेंट काढायचा आहे. सो लेट अस स्टार्ट. सो लेट द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ अँगल ए बी एक्स. अँगल एचा कॉम्प्लिमेंटरी अँगल आपण एक्स पकडूया. सो अँगल ए प्लस एक्स इज 90. कॉम्प्लिमेंटरी आहेत. अँगल ए 70 दिलेला आहे. सो 70 प्लस एक्स इक्वल टू 90. एक्स तिकडेच राहिला 90, तिथेच राहिला फक्त हा प्लस 70, दुसऱ्या साईडला जाऊन मायनस 70 झाला. 90 मायनस 70 इज 20. सो द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ अँगल ए इज 20. म्हणजे 70चा कॉम्प्लिमेंटरी अँगल हा 20 आहे. ओरली तुम्ही हे आन्सर आरामशीर देऊ शकताय. प्रॅक्टिस झाली असेल तर आपल्याला माहिती आहे 70चा कॉम्प्लिमेंटरी अँगल 20 आहे, 60चा कॉम्प्लिमेंटरी अँगल 30 आहे, कारण आपण ते काढू शकतो मायनस करून. राईट. नेक्स्ट, आता ह्या 20चा बघा, आता ह्या 20चा आपल्याला सप्लिमेंटरी काढायचं आहे. सो लेट द सप्लिमेंटरी अँगल ऑफ 20 बी वाय कन्सिडर करूया, कारण मग अशी एक्स वापरले म्हणून तिथे वाय करूया. सो 20 प्लस वाय इज 180. 20 प्लस वाय इज 180. वाय तिथेच राहिला, 180 तिथेच राहिला. हा 20 प्लस 20 दुसऱ्या बाजूला जाऊन मायनस 20. सो वाय इज इक्वल टू 160. सो द मेजर ऑफ सप्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए इज 160. म्हणजे काय, त्या अँगल एचा कॉम्प्लिमेंटरी अँगल 70चा कॉम्प्लिमेंटरी अँगल किती मिळाला 20 आणि 20चा सप्लिमेंटरी अँगल किती मिळाला 160. म्हणजे अँगल एच्या कॉम्प्लिमेंटचा सप्लिमेंट हा कोण आहे 160 आहे. सो होप तुम्हाला हा समजला असेल क्वेश्चन. सो थँक्यू फॉर वॉचिंग. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर डू शेअर द व्हिडिओ अँड please like the video and subscribe to my channel. Thank you.